थंडीच्या दिवसांमध्ये जर तुम्हाला घरच्या घरी काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करायची आहे तर करडईची भाजी नक्की ट्राय करा। अगदी चविष्ट आणि पौष्टिक ही भाजी घरच्या घरी तुम्ही अगदी झटपट करू शकता। तर चला पाहूया या भाजीची रेसिपी। आज आपण बघणार आहोत करडईची भाजी। एकदम साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत। हिवाळ्याच्या सीझन मध्ये अवेलेबल असते, खायला खूप जास्त टेस्टी लागते आणि हेल्दी असते। चला तर आता आपण व्हिडिओकडे वळूया। ही थंडीच्या दिवसांमध्ये ही भाजी अवेलेबल असते। एकदम गावरान भाजी आहे ही, तर मी ती निसून घेतलेली आहे। त्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची। आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। गॅस चालू करायचा, टोपामध्ये पाणी घ्यायचं गरम करून, त्याच्यामध्ये ही भाजी घालायची आणि एक 20 ते 25 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची। आपण भाजी शिजवून झालेली आता तुम्ही इकडे बघू शकता। भाजी शिजून झाली की मग याचं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि ही भाजी थंड झाली की मग आपल्याला पिळून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही, आपल्याला एकदम खरडून पिळून काढायचं आहे, नाहीतर भाजी एकदम ओली होते आणि खायलासुद्धा टेस्टी लागत नाही। तर याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे मी आता ही भाजी पिळून घेऊयात आपण। थोडी थंड होऊन द्यायची आणि मग पिळून घ्यायची। आता ही पिळून झालेली आहे भाजी। कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं। आता मी इथे लाल सुक्या मिरच्या, लसूण आणि मीठ याचं वाटण वाटलं होतं, ते तेलात घालून घ्यायचं आणि एक ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हे वाटण फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्यानंतर ही पिळून घेतलेली भाजी घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची या वाटणासोबत आणि 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला लो फ्लेमवरती ही भाजी परतून घ्यायची आहे। एकदम साधी सोपी आहे, फार काही याच्यामध्ये मसाले जात नाही, इझी पद्धतीने बाजरीच्या भाकरीसोबत खूप जास्त टेस्टी लागते। तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। घरच्या घरी करडईच्या भाजीची रेसिपी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता। जर तुम्हाला या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा। निकिता महेंद्र, लोकल 18।